नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज स्वीकृती आणि अर्ज घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तरी देखील नाशिकचा तिढा अद्याप कायम आहे। आता पुन्हा एकदा नवीन नाव समोर येत आहे ते सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं। माणिकराव कोकाटे आपल्या सोबत आहेत। सर, लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। चर्चा कोण करते मला माहित नाही, चर्चा कुठे सुरू आहे तेही मला माहित नाही। मी पण तुमच्यासारखंच मीडियाकडनं जे काही बातम्या येतात त्या बघतो, माझा कोणाशी संपर्क नाही। परंतु दादांशी माझं जे बोलणं झालं आहे त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की नाशिकची 5व्या टप्प्यातली निवडणूक आहे आणि 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीचा निर्णय घेणं अजून बाकी आहे। जोपर्यंत आमच्या 3 पक्षाचं एकत्रित एकमत होत नाही की कोणत्या पक्षाला जागा जाणार आहे त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल। अद्यापपर्यंत कोणत्या पक्षाची जागा आहे? जागा शिवसेनेची आहे। त्यामुळे ही जागा शिवसेनेकडे सुटते की नाही सुटते, शिवसेनेकडे कोणासाठी सुटते, राष्ट्रवादीसाठी सुटते की बीजेपीसाठी सुटते, हा मुद्दा अजून बाकी आहे तत्राप। परंतु दिल्लीश्वरांनी मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेबांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं। परंतु छगन भुजबळ साहेबांनी विड्रॉ घेतलेली काल परवा, का घेतली मला काय माहीत नाही आणि त्यांचं नाव फायनल झालेलं हे पण मला माहिती होतं। त्यामुळे मी टेन्शनमध्ये नव्हतो। पण आता त्यांनी माघार घेतल्यामुळे ही जागा तशी राष्ट्रवादीची आहे, पण राष्ट्रवादीमध्ये निर्णय कोण उमेदवार द्यायचा हा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे। मग दादा आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, भुजबळ साहेब आहेत किंवा आणखी कोणी असतील तिथं त्या कोर कमिटीमध्ये, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो निर्णय त्यांनी घ्यावा। आम्हाला तर युती म्हणून सर्व पक्षावर राहावं लागेल आणि उमेदवाराला प्रचार करावा लागेल। पण तुम्ही स्वतः इच्छुक आहात का? जर पक्षाने उमेदवारी दिली तर काय करणार? नाही, मला उमेदवारी दिली तर मी इच्छुक नाही, पण मला उमेदवारी दिली तर मला जबाबदारी पार पाडावी लागेल। माझ्या अंगावर जबाबदारी, तर मी कधीही जबाबदारी नाकारत नाही, जुगारत नाही। हा माझा स्वभाव गेला अनेक वर्षापासून आहे। त्यामुळे जर पक्षाने जर आदेश दिला तर मला निवडणूक लढवावी लागेल। पण मग तुम्हाला स्वतः तुमचे प्लस पॉईंट काय वाटत आहेत? कारण राजाभाऊ वाजे हे सिन्नरमधलेच आहेत। नाही, माझे प्लस पॉईंट भरपूर आहेत। माझे प्लस पॉईंट सांगण्याची मला गरज नाही। एक तर माझ्याकडे विजन आहे, दुसरी गोष्ट माझा जिल्ह्यामधला संपर्क आहे, फार मोठा चाहता वर्ग आहे, तिसरी गोष्ट सिन्नरमध्ये जो विकास केला आहे तो राज्याच्या मंत्र्यांनी केला नाही, तो विकास सिन्नरकरांना माहिती आहे। आणि सिन्नरमध्ये माझं एक केडर आहे, जे केडर 100% माझ्याबरोबर आहे, ती कुठेही इकडे तिकडे जाणार नाही। जोपर्यंत माझा आदेश जात नाही तोपर्यंत एकही माझा कार्यकर्ता इकडे तिकडे जाणार नाही। 4-2 लोक जे इकडे तिकडे गेले असतील ते त्यांच्या मताने गेलेत, मी त्यांना सांगितलं नाही कोणालाही कुठे जा म्हणून। शेवटी इमोशनल म्हणून तालुक्यातला उमेदवार घोषित झाल्यामुळे काही लोकांच्या मनावर निश्चितपणे त्याचं हे झालेलं आहे, इफेक्ट आलेला आहे। त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये मतं इकडे तिकडे होऊ शकतात, ती कोणती नाकारता येणार नाही। पण आता सिन्नर दरवेळेस एक की फॅक्टर असतो निवडणुकीमध्ये। सिन्नरचा एखादा उमेदवार असेल तर त्याला मिळणारी मतं, आणि तुम्ही जर तिथनं उमेदवारी करत असाल, दोन्ही उमेदवार जर सिन्नरचे असले तर काय फरक पडेल? नाही, सिन्नरचे उमेदवार असतात तर 100% उभी फूट पडेल ना। त्यामध्ये 2-5-10 हजारांनी मी पुढे जाईल किंवा आम्ही बरोबरीने येऊ, हा फरक होणार तिथे। अन्यथा 5-50 हजारांनी ते पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पुढे 50,000 मताचं मताधिकी जिरवायचं कुठं, हा एक मोठा प्रश्न आहे। पण पक्षाचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आपण काम करायचं। यश आणि अपयश या दोनच गोष्टी असतात। त्यामुळे ज्या गोष्टी ज्यावेळेस पुढे येतील त्यावेळेस बघू। पण समोरचा उमेदवाराचं जाहीर होऊन जवळपास महिना होत आला, अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर होत नाहीये, याचा किती फटका बसेल असं वाटतं आपल्याला? त्याचं कारणच ते आहे ना, महायुतीचा उमेदवार जाहीर न होण्याचं कारण ते आहे की 5व्या टप्प्यातली निवडणूक आहे। आता 1, 2, 3, 4 टप्प्यामध्ये त्यांना उमेदवाराचे निर्णय घ्यायचे असतात, त्याप्रमाणे त्यांचे फॉर्म भरायला जायचं असतं, प्रचारात सभेला जायचं असतं। त्यामुळे ते संपूर्ण 3ही पक्षाचे लोक बिझी आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिझी आहेत, फडणवीस बिझी आहेत, दादा पण बिझी आहेत, त्यांच्या तर वहिनीची या ठिकाणी उमेदवारी असल्यामुळे ते तिकडं मतदारसंघामध्ये बिझी आहेत। त्यामुळे ते एकत्र बसून निर्णय घेण्यासाठी जो त्यांना वेळ पाहिजे तो वेळ त्यांना मिळत नसावा आणि म्हणून कदाचित उशीर होत असावा। हा विलंब लागतोय म्हणून छगन भुजबळ यांनी निवडणुकीतनंच माघार घेतलेली आहे, आणि अशा वेळेस तुम्ही म्हणतायत की मी निवडणूक लढायला तयार आहे। नाही, असं कशामुळे माघार घेतली ते काय मला माहीत नाही, त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही। पण त्यांनी माघार घेतली की नाही घेतली ते काय त्यांचा उमेदवारीला माझा कधीही विरोध नव्हता, नाही विरोध करण्याचं काही कारण नाही। कारण माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दोघेही चुलत्या पुतण्याने मला मनापासून मदत केलेली आहे। आणि ज्या गोष्टी करतात त्यांनी लपून जरी काही विरोधात काम केलं तरी कळतं आणि लपून बाजूने काम केलं तरी कळतं। कारण राजकारण आता एवढं सोपं राहिलं नाही, सगळ्यांना सगळं समजतं। नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो विलंब लागतोय उमेदवारी जाहीर व्हायला, जो उमेदवार असेल त्याला काम करायला वेळ मिळणार नाही, कमी कालावधीमध्ये त्याला काम करावं लागतं, म्हणून ते माघार घेत आहेत। अशा वेळेस तुम्ही म्हणतायत की पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढणार, हे नेमकं काय गणित आहे? मी तुम्हाला सांगितलं आहे की यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींना मी काय फार महत्त्व देत नाही। मला जर आदेश दिला तर मी निवडणूक लढणार। मी मैदान सोडून पळणारा माणूस नाही।
तर मला आदेश आला तर मी पक्षाचा आदेश धुडकावू शकणार नाही. जे असेल आदेश तो मी 100% फॉलो करणार. हेमंत गोडसे यांना बराच विरोध होतोय, राष्ट्रवादीमधनं पण होतोय, भाजपमधनं पण होतोय. त्याच्यात हेमंत गोडसेचे वैयक्तिक वागणूक असेल कदाचित, त्याच्यामुळे त्याला विरोध होणं साहजिक आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी भयंकर इंटरफेरन्स वगैरे करून ठेवलेले आहेत आणि मतदारसंघामध्ये जो काही अप्रोच असायला पाहिजे खासदाराचा, तो अप्रोच पॉझिटिव्ह अप्रोच त्यांनी ठेवला नाही. त्याच्यामुळे कदाचित त्याला जास्त विरोध होत असावा असा माझा अंदाज आहे. तुम्ही लढले, तुम्हाला विजयाची खात्री आहे? हां, 100%, हो, 100%. पण समोरच्या उमेदवाराचा प्रचार खूप पुढे गेलेला आहे. काय फरक पडत नाही मला, काय फरक पडत नाही. मला सगळ्या गोष्टीची सवय आहे. मी अनेक निवडणुका लढलेलो आहे. मी आतापर्यंत 7-8-10 निवडणुका लढलेलो आहे. लोकसभेची पण निवडणूक अपक्ष लढलो आहे. माझ्याकडे यंत्रणा आहे. माझ्या गावामध्ये आज नाव जाहीर झालं तर मी उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत माझी यंत्रणा कामाला लागून जाईल. एवढी यंत्रणा माझ्याकडे स्मार्ट आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीत चिंता नाही वाटत काय. हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे. त्यांचं म्हणणं आहे त्यांच्यावर जर पक्षाने जबाबदारी टाकली तर ते निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत आणि त्यांना तेवढी विजयाची खात्री देखील आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.